आता दुसरं असं आहे की एखाद्या मालमत्तेवर नवीन घेत असलेली सुद्धा किंवा आपण जिथे राहत आहोत, राहतं घर किंवा जी काही प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये आपलं पण नाव असणं, याचं महत्व सांगा. ह्याचं काय प्रचंड मोठं महत्व एवढ्यासाठी आहे की घरात ज्या बायका आहेत, घर सांभाळणाऱ्या ज्या होम मेकर बायका आहेत, त्यांना स्वतःचं इन्कम नसल्यामुळे एक असंही दिलेलं असतं की तू कमवत नाहीयेस आणि तुझं स्टेटस घरातलं खूप कमी आहे, अशी एक भावना दिलेली असते आणि त्यामुळे अशा बायकांना खूप असुरक्षित वाटू शकतं. तर या वेळेला मुख्य असं आहे की त्यांचा जसा हक्क आहे त्याचं त्यांचं नाव असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला टॅक्स चुकवण्यासाठी सुद्धा बायकोच्या नावाने घर घेतलं जातं, मग ती तिची प्रॉपर्टी होते. जॉईंट प्रॉपर्टी झाली तर तेवढा त्याच्या तिचा हक्क येतो. आणि तसं जर होत नसलं किंवा झालं नसेल तर मग अशा वेळेला नॉमिनेशन्स करून त्या बाईचा हक्क राहण्याचा आणि तिचा हक्काचा भाग मिळण्यासाठी प्रोटेक्शनचा प्रयत्न घरातल्या ज्याची ती प्रॉपर्टी असेल त्यांनी ते करायला हवं. आज जरी सगळं सुखाचं असलं तरी सुद्धा उद्या, आज 5 वर्ष लग्न फार आनंदाचं आहे, पण नंतर ते बिनसलं काय, नवऱ्याला दुसरी मुलगी आवडली, दुसरं लग्न केलं किंवा काय, मग ती घरातली बाई कुठे जाणार आहे. हे सगळे इश्यूज येतातच. राहत्या घरामध्ये आपलं पण नाव असणं आवश्यक आहे. रेशन कार्ड बदलून घेणं ही तितकंच आवश्यक आहे. रेशन कार्ड मध्ये नाव असणं, सासरच्या रेशन कार्ड मध्ये नाव असणं हेही आवश्यक आहे.